डॉक्टर, आई त्या दिवशी चालताना सहजच पडल्या. खांद्याला मोठी दुखापत झाली. सुरुवातीला पहिल्या दिवशी जवळच एक्सरे केला. तिथं काही आढळलं नाही. 4-8 दिवसाच्या गोळ्या घेतल्या. वेदना कमी होईना झाल्या. हात वर उचलत नाहीये आणि डॉक्टर सांगतात की एक्सरे मध्ये फ्रॅक्चर नाहीये. काय केलं गेलं? अशा परिस्थितीमध्ये आपण कप टेअर, रिट्रॅक्टेड कप ह्या गोष्टी डॉक्टरांना इमिजिएटली क्लिक होतील. अशा स्वरूपात डॉक्टर तुम्हाला पेशंटला तपासून MRIचा सल्ला देऊ शकतात. अशा वेळी MRI केलेला कधीही उत्तम. जर कसल्याही प्रकारची अडीअडचण नसेल तर एक MRI करून घेतलेला चांगला. कारण त्याच्याने निदान निश्चिती पटकन होते. त्याच्यानंतर ट्रीटमेंटचं स्वरूप आपल्याला डेफिनेटिव्ह ट्रीटमेंटचं स्वरूप पटकन ठरवता येतं आणि रुग्ण लवकर बरं व्हायला मदत होते. अशा स्वरूपात बऱ्याचदा सिनियर सिटीजन्समध्ये जो खांदा हलवणारा जो दोर किंवा पडदा असतो तो बऱ्याचदा जागचा फाटतो आणि फाटून थोडासा तो टिश्यू टेन्सिलिटीमुळे थोडासा रिट्रॅक्ट होतो. 0.5 सेंटीमीटर पासून तर 2.5-3 सेंटीमीटर सुद्धा तो जागा सोडून मागे येतो. त्याचे वेगवेगळे पॅटर्न्स असतात फाटल्याचे आणि त्यानुसार बेसिकली त्याचे ट्रीटमेंट मॉडेलिटीज असतात. याची निदान निश्चिती MRI मध्ये होते. याचं सेकंड कन्फ्युजन असू शकतं की काही डॉक्टरांनी तुमचं MRI बघितलाय, काही लोकांनी तुम्हाला दुर्बिणीद्वारे पडदा रिपेअर करायला सांगितलाय, काही डॉक्टरांनी तुम्हाला खांदा बदलायचं ऑपरेशन सांगितलं. यापैकी डॉक्टर मी निश्चित काय केलं गेलं पाहिजे, तर याचं उत्तरही तुमच्या MRI मध्ये आहे. बेसिकली तुमची टिश्यू क्वालिटी किती चांगली आहे, त्याचं फायब्रोफॅटी डिजनरेशन किती झालेलं आहे, हा कफ रिपेरेबल आहे का, हा सिंगल रोने चांगला करता येईल का डबल रोने चांगला करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तुमचे डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील. एक 60 वर्षाचे 3 व्यक्ती जर आपण बघितले तर तिन्ही सारखे क्लिनिकली दिसणार नाही. सम पीपल आर जस्ट ओके फॉर 60, सम पीपल आर गुड फॉर 60 और यंग फॉर 60, सम पीपल आर ओल्ड फॉर 60. बेसिकली 60 वर्षाचे त्यांचं बायोलॉजिकल एज असताना ते कधी कधी 70 वर्षाचे असतात. काही काही लोकांचं बायोलॉजिकल एज 60 वर्षाचे असताना नियमित व्यायाम, चांगला आहार, सगळे चांगले जर गोष्टी असतील तर ते कमी वयाचे आढळतात आणि काही काही लोक अगदी सहजपणे गेस करता येतात की 60 वर्षाचे आहेत. हे तिन्ही 60 वर्षाचे व्यक्ती असतानाच तिघांचा MRI मध्ये टिश्यू क्वालिटी वेगवेगळी असू शकते. त्यामुळे बेसिकली तुमचं वय, तुमची टिश्यू क्वालिटी, तुमच्या दैनंदिन गरजा हे सगळे कन्सिडर करून तुम्हाला समोरचे तुमचे डॉक्टर जे ते तुम्हाला सल्ला देतील. पहिला प्रेफरन्स कधीही टिश्यू रिपेअरकडे असतो, कारण टिश्यू रिपेअर नंतर पुढच्या सर्जरीचा आम्हाला एक चान्स राहतो, एक चाल राहते. एक शोल्डर सर्जरी डेफिनेटिव्ह जी आपण जे RSR वगैरे ह्या उतार वयात करतो त्याच्यानंतर पुढचे ऑप्शन्स मात्र जवळजवळ नसतात. त्यामुळे तो फार ज्युडिशियस कॉल घ्यायला जातो. फार योग्य पद्धतीने अत्यंत अचूकपणे ती सर्जरी करायला लागते, कारण तिथून पुढे पेशंटकडे पर्याय राहत नाही. त्यामुळे पेशंट जरी सिनियर सिटीजन असेल तर त्यांचा टिश्यू क्वालिटी चांगला आहे, तो जर रिपेअरेबल आहे, अगदीच गरज वाटली तर आपण डबल रो अँकरने आपण त्याला रिपेअर करू शकतो. पण रिपेअर करण्याकडे कुठल्याही सर्जनचा शक्यतो पहिला कल असतो. तुमच्या रुग्णाला काय इंजुरीज आहे, किती दिवसापासून टेअर आहे, त्यांच्या इटिंग हॅबिट्स काय आहेत, स्मोकिंग, अल्कोहोल, स्टेरॉइड्स, या अनेक गोष्टी असतात ज्याच्यात बेसिकली तुमचा आउटकम जो आहे तो डिफाईन होतो किंवा ह्या गोष्टी एक एक त्यांना डिक्टेट करतात. दिस कुड बी वन ऑफ द ॲडिंग और डिलीटिंग फॅक्टर इन द फायनल आउटकम ऑफ युअर पेशंट. त्यामुळे अशा स्वरूपात जे कॉल आहेत किंवा अशा स्वरूपात जो काही अंतिम निर्णय घेतला जातो तो फार ज्युडिशियसपणे आणि एक निष्णात व्यक्तीकडनंच घेतला गेला पाहिजे. तुमच्या आप्तस्वकीयांपैकी कोणाला अशी इंजुरी आहे का ज्यांना शोल्डरचा बऱ्याच दिवसापासून त्रास आहे, विशेष करून रात्री खूप त्रास होतो, दिवस तर कसा निघून जातो, ओव्हरहेड कुठलंही काम करताना त्रास होतो, असं जर काही असतील तर कृपया तुम्ही तुमच्याकडे असलेले एक्सरे, CT स्कॅन, MRI हे घेऊन जवळच्या निष्णात डॉक्टरांची जरूर भेट घ्या. थँक्यू.